मध्य प्रदेशातील एका कोल्ड रिलीफ नावाच्या कोल्ड सिरपमुळे नागपुरात काही बालकांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे या औषधीवर आता सर्वत्र बॅन करण्यात आलेला आहे। भंडारा जिल्ह्यातही आता अन्न व औषध प्रशासन या बाबतीत जागृत झालं असून या औषधीचा साठा भंडारा जिल्ह्यात आहे का यासाठी तपासणी मोहीम आता राबवली जात आहे। आपल्यासोबत बोलण्याकरिता भंडारा जिल्हा औषध प्रशासनाचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया। काय सांगाल मॅम, भंडारा जिल्ह्यात ते औषध आढळून आलं का ज्यामुळे बालकांचा मृत्यू झालेला आहे? जे औषध मध्य प्रदेशमध्ये ते केस आला ते कोल्ड ड्रिंक्सचा साठा आपल्याकडे नाही आहे, भंडारात ते आला नाही। परंतु दुसरा साठा जे क्वेश्चनमध्ये होता 2 सायरप रेसिपी फ्रेश आणि रिअल लाईफ, त्याच्यात रेसिपी फ्रेशचा साठा आपल्याकडे आढळून आलेला आहे आणि आम्ही ते साठा प्रतिबंधित केलेला आहे। किती ठिकाणी आपण तपासणी केलेली आहे, कधीपासून तपासणी सुरू केलेली आहे आणि काय नेमकं आता त्याच्यात आपण आव्हान करतो? मागच्या 5 दिवसापूर्वी आमचे माननीय आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही तपासणी सुरू केलेली आहे आणि मोहीम पण राबवत आहे। ज्या किरकोळ औषधी पेढी विना प्रिस्क्रिप्शनने, विना डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शनने कफ सिरप विकतात, त्यांना आम्ही नोटीस पाठवणार आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आहे। आता ते बालकांच्या मृत्यूच्या घटना घडल्या, त्यामुळे आपण काय आवाहन कराल भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना, त्यांच्या बालकांना? माझा एक खूप मोठा रिक्वेस्ट आहे, रिक्वेस्ट म्हणून मी सांगतो, कारण की हे खूप गरजेचं आहे की कोणीही चाहे लहान असो मोठा मुलं असो, कफ सिरप विना प्रिस्क्रिप्शन, विना डॉक्टरकडे जाऊन त्यांचं प्रिस्क्रिप्शनवरूनच हे घ्यायचा आणि ऑल रिटेलर्सला मी सांगतो की कोणालाही विकू नये, विना प्रिस्क्रिप्शननी कफ सिरप विकू नये किंवा शेड्यूल H ड्रग्स विकू नये। नक्कीच, ज्याप्रमाणे आता बालकांचा मृत्यू त्या कफ सिरपमुळे झाला, त्यामध्ये जो घटक त्या औषधीमध्ये आढळून आला DEG नावाचा, तो घटक जो आहे इतर औषधांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात 40% अधिक प्रमाणात तो होता, त्यामुळं बालकांचा मृत्यू झाल्याचे अधिकारी सांगतात आणि त्यामुळं म्हणून DEG नावाचा जो घटक आहे तो अत्यल्प प्रमाणात आणि शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे वापराव्यात अशा सूचना आता प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या असून नागरिकांनी किंवा बालकांनी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय अशा प्रकारच्या खोकल्याच्या कोणत्याही सिरप घेऊ नये असा सल्ला अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेला आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।